नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते. स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित हा विषय आपल्याला माहितीच आहे की आवश्यक आहे. आपण आपल्या चॅनलवरती स्कॉलरशिपच्या गणित विषयासाठी बॅच चालू केलेली आहे. त्यासाठी आपण काल गणिताचं पहिले लेक्चरही घेतलेले आहे, तर सर्वांनी ते पहिले बघून घ्यावे. त्यात आपण संख्या म्हणजे काय व संख्यांचे प्रकार बघितले. काल आपण संख्यांचे 5 प्रकार बघितले, ते एकदा रिव्हिजन करू आणि नंतर पुढील राहिलेले प्रकार समजून घेऊ. चला तर बघू. संख्या म्हणजे काय? तर संख्या म्हणजे एक व एकापेक्षा अधिक अंक सोबत लिहिल्यास त्याला संख्या म्हणतात किंवा ती संख्या तयार होते. मग संख्यांचे प्रकार आपण बघितले. त्यात पहिला प्रकार बघितला नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे कोणती असती? तर नैसर्गिक संख्या ह्या नैसर्गिक संख्या हे 1 पासून चालू होतात, जसे की 1, 2, 3, 4 ह्या अनंतपर्यंत. त्या कितीही असू शकतात. सगळ्यात छोटी कमीत कमी नैसर्गिक संख्या ही 1 असते व सगळ्यात मोठी ही आपण सांगू शकत नाही. नैसर्गिक संख्येचा दुसरा प्रकार असतो पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे कोणत्या? तर शून्यासहित येणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्या, जसं की 0, 1, 2, 3, 4 व अनंतपर्यंत. तिसरा प्रकार बघितला आपण काल संख्येचा, तो म्हणजे समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना आपण समसंख्या म्हणतो. तर समसंख्या कोणकोणत्या? 2, 4, 6, 8 तर ह्याही अनंतपर्यंत असतात. त्यानंतर विषम संख्या. विषम संख्या कोणत्या? तर ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतात. तर पहिल्या विषम संख्या 1, 3, 5 ह्या अनंतपर्यंत. त्यानंतर पाचवा प्रकार आपण काल बघितला, तो म्हणजे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या कशाला म्हणतात? तर पूर्णांक संख्या म्हणजे धनात्मक व ऋणात्मक या दोन्ही संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात, जसे की -3, -2, -1, 0 व 1, 2, 3 व अनंतपर्यंत म्हणजे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येमध्ये ऋण संख्या पण असतात व धन संख्या पण असतात. हे 5 प्रकार जर आपण काल बघितले संख्यांचे, व यानंतरचे राहिलेले प्रकार आपण आज बघणार आहोत. 6 नंबर परिमेय संख्या. परिमेय संख्येलाच रॅशनल नंबर असेही म्हणतात. तर परिमेय संख्या कशाला म्हणायचं? तर परिमेय संख्या ह्या छेद व अंश यामध्ये लिहिल्या जातात. अंश, छेद. उदाहरणार्थ 2/5 ही झाली परिमेय संख्या. पण परिमेय संख्येची एक अट आहे की छेदामध्ये 0, 0 नको. म्हणजेच काय की आपण परिमेय संख्या ही 5/9, 8/7, 0/7 अशी लिहू शकतो. परंतु 5/0 किंवा 10/0 छेदामध्ये 0 असल्यास ह्या परिमेय संख्या असू शकत नाहीत. यांना परिमेय संख्या म्हणत नाहीत. म्हणजेच परिमेय संख्या ह्या अंश व छेदात लिहिल्या जातात. म्हणजेच आपण त्याला अपूर्णांकात म्हणतो. अपूर्णांक संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. परंतु त्याची एक अट आहे की परिमेय संख्येला छेदामध्ये 0 नको. तो म्हणजे 7वा प्रकार म्हणजे अपरिमेय संख्या. यालाच इंग्रजीमध्ये इररॅशनल नंबर असेही म्हणतात. तर अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं? तर अपरिमेय संख्या अशा संख्यांना म्हणायचं
ज्या संख्यांचे उत्तर काढण्यासाठी कॅल्सी किंवा लॉग टेबल यांची गरज लागते, त्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. म्हणजेच काय की अपरिमेय संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांचे उत्तर आपण काढू शकत नाही. जसे की वर्गमुळात 3, वर्गमुळात 7, वर्गमुळात 14 व वर्गमुळात 99 असे अनेक संख्या असतील ज्यांना परिमेय म्हणतात. वर्गमुळात जर आपल्याला 9 दिले असते तर आपल्याला माहिती आहे वर्गमुळात 9 हा 3चा वर्ग आहे, म्हणजे वर्गमुळात 9 याचं उत्तर 3 निघते. किंवा वर्गमुळात जर 49 दिले तर 7चा वर्ग 49 म्हणजे 49 वर्गमुळात याचं उत्तर 7. हे आपण काढू शकतो, याला अपरिमेय म्हणत नाही. पण ज्याची संख्या आपण काढू शकत नाही, वर्गमुळात 3, वर्गमुळात 7 किंवा वर्गमुळात 99 यांची संख्या याचे उत्तर आपण काढू शकत नाही, त्याला अपरिमेय संख्या असे म्हणतात. यानंतर संख्येचा 8वा प्रकार आहे तो म्हणजे वास्तव संख्या. नंबर 8 वास्तव संख्या, यांनाच रियल नंबर असेही म्हणतात. तर वास्तव संख्या कशाला म्हणायचे, तर वास्तव संख्या म्हणजे परिमेय व अपरिमेय या दोन्ही संख्या मिळून जी संख्या असतात त्यांनाच वास्तव संख्या असे म्हणतात. परिमेय अधिक अपरिमेय संख्या म्हणजेच परिमेय आणि अपरिमेय दोघांना मिळून वास्तव संख्या असे म्हटले जाते. संख्येचा 9वा प्रकार आहे मूळ संख्या. हा मूळ संख्या ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. मूळ संख्या यांनाच प्राईम नंबर असेही म्हणतात. तर प्राईम नंबर कशाला म्हणायचे, तर प्राईम नंबर म्हणजेच मूळ संख्या. मूळ संख्या कशाला म्हणायचे, तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एकने आणि स्वतः त्याच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजेच काय, तर म्हणजे आपण एक संख्या घेऊ 25. तर 25ला कशा कशाने भाग जातो, तर 1ने जातो. 25ला 5ने पण जातो, 5 5 25. त्यानंतर 25 या अंकाने पण जातो. म्हणजेच 1ला ह्या 3 संख्येने 1, 5 आणि 25 ह्या 3 संख्येने भाग जातो. म्हणून पण आपल्याला काय सांगितलंय की मूळ संख्या म्हणजे अशी जिने फक्त 1ने आणि स्वतः म्हणजे 1ने आणि स्वतः म्हणजे 25ने 25ने तर ह्या 5ने भाग जायला नको अशी संख्या, तर मग ही 25 ही मूळ संख्या असणार नाही. पण आपण जर घेतलं 7, तर 7ला कोणत्या कोणत्या अंकाने भाग जातो, तर 7ला 1ने भाग जाईल व 7ने जाईल. यानंतर मध्ये 3ने 2ने 4ने ह्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून 7 हा मूळ संख्या आहे. त्यानंतर आपण घेतली 11. 11ला 1ने भाग जाईल व 11ने जाईल. त्यानंतर 2ने 3ने 4ने 5ने असे कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून 11 ही मूळ संख्या आहे. तर आपण 1 ते 100 मध्ये एकूण अशा किती मूळ संख्या आहेत ते आज बघणार आहोत. 1 ते 10 मध्ये 1
2 3 5 7. 11 ते 20 मध्ये 11 13 17 19. 21 ते 30 मध्ये 23 29. 31 ते 40 मध्ये 31 आणि 37. व 41 ते 50 मध्ये 41 43 व 47. 51 ते 60 मध्ये 53 59. 61 ते 70 मध्ये 61 67. 71 ते 80 मध्ये 71 73 व 79. 81 ते 90 मध्ये 83 व 87. आणि 91 ते 100 मध्ये एकच अंक आहे आणि तो म्हणजे 97. नोट एक करून घ्यायचं. नोट काय तर 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. त्यानंतर सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे आणि 2 ही अशी एकमेव मूळ संख्या आहे जी समसंख्या आहे. 1 ते 100 मध्ये टोटल 25 संख्या मूळ संख्या आहेत. त्यात 2 ही एकमेव संख्या अशी आहे जी सम आहे. बाकी सर्व संख्या ह्या विषम संख्या आहेत. 10 नंबरचा प्रकार संयुक्त संख्या. यांनाच कंपोझिट नंबर असेही म्हणतात. तर संयुक्त संख्या कशाला म्हणायचं तर मूळ संख्या सोडून उरणाऱ्या सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. तर मग मूळ संख्या सोडून उरलेल्या कोणत्या संख्या आहेत त्या आपण लिहून घेऊ. आपण पहिले व्याख्या लिहू. मूळ संख्या सोडून बाकी सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. तर मग कोणकोणत्या असणार त्या तर संयुक्त संख्या ह्या 1 ते 100 मध्ये पूर्ण मूळ संख्या किती 1 ते 100 मध्ये पूर्णांक 100 आहेत. त्यात मूळ संख्या ह्या 25 आहेत. तर मग उरलेल्या 75 हे काय असायला पाहिजे तर संयुक्त संख्या. परंतु नोट एक करून घ्या. एक ही मूळ संख्या ही नाही व संयुक्त संख्या ही नाही. तर मग 1 ते
100 मध्ये एकूण संयुक्त संख्या 74 आहेत. म्हणजेच कसं की 100 आपल्या संख्या आहेत, त्यातील 25 ह्या मूळ संख्या वजा केल्या तर उरतात 75. पण 75 मध्ये एक धरला जातो. एक ही मूळ संख्याही नाही व संयुक्तही नाही, म्हणून 75 मधून एक गेला 74. तर मग एकूण संयुक्त संख्या ह्या 74 आहेत. यानंतर आपण संख्येचा पुढचा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे अशा दोन मूळ संख्या ज्यांच्यामध्ये एकच संयुक्त संख्या असेल. म्हणजेच आपण असेही म्हणू शकतो की दोन मूळ संख्यांमध्ये फरक हा 2 चा असतो. तर जोडमूळ संख्या कोणकोणत्या असतात तर बघू आपण. 3 आणि 5, 5 आणि 7, 11 आणि 13 अशा संख्या ज्यांच्यामध्ये फरक हा 2चा असेल त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात.